नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील 1 ते 10 पर्यंत कलम आपण पाहिलेली आहेत। याच्यामध्ये बऱ्याचशा महत्त्वाच्या कलमांविषयी डिटेल्समध्ये आपण माहिती घेतली। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कलम 11 विषयी माहिती घेणार आहोत आणि याच्यामध्ये त्रयस्थ पक्षाची माहिती हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, त्रयस्थ पक्षाची माहिती हा आपल्या काय कामाचा आहे? तर मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला एक विषय सांगतो की एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याचशा वेळेला अर्ज केले जातात किंवा कोणत्याही विभागात कुठेही अर्ज केले जातात, पण एक उदाहरण देतो, ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केले जातात आणि एखाद्या घराचा आपण ही मागतो, काय मागतो, एखादा सामूहिक घर असेल, म्हणजे इकडं अ भाग, इकडं ब भाग, इकडे चुलते, इकडे रिलेटिव्ह लोकांचं घर आहे। परंतु काही लोक असतात मुंबईला, काही लोक असतात गावाला, आणि या ठिकाणी मुंबईवाल्या लोकांनी माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर या ठिकाणी या घरासंदर्भात मला या डॉक्युमेंट मिळावेत, तर अशा वेळेला ती वैयक्तिक माहिती आहे म्हणून त्यांचा अर्ज नाकारला जातो। तर मित्रांनो, हा अर्ज नाकारला जातो आणि ह्या वेळेमध्ये हा त्रयस्थ पक्षाची माहिती कलम 11 हा तिथे लागू होतो। कारण की मित्रांनो, ही समजा असं वाटत असेल ग्रामपंचायतला किंवा ग्रामसेवकला, ग्रामसेवक म्हणजे कोण, जनमाहिती अधिकारी, की त्रयस्थ पक्षाची माहिती आहे आणि ही ह्या लोकांना देण्यात येऊ नये। तर ती का देण्यात येऊ नये याची सुद्धा तरतूद या त्रयस्थ पक्षाची माहिती कलम 11 मध्ये केलेली आहे। माहिती अधिकार कायद्यातील कलम 11 जो आहे याच्यामध्ये त्रयस्थ पक्षाची माहिती केलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी काय प्रोसिजर फॉलो करायची आहे की त्रयस्थ पक्षाला नोटीस काढायचं आहे, त्याचं म्हणणं मागवायचं आहे की ही माहिती आम्ही समोरच्या व्यक्तीला का देण्यात येऊ नये, याच्यामुळे तुमच्यावर काय अन्याय होणार आहे किंवा तुमची व्यक्तिगत स्वतंत्रता कोणती धोक्यात येणार आहे किंवा याच्यावरनं समोरच्याला कोणतं नुकसान होणार आहे, ही जर माहिती समोरच्याला मिळाली नाही तर त्याचं कोणतं नुकसान होणार आहे, त्याच्यावर अन्याय होणार आहे की नाही, याची सगळ्याचा विचार हा जनमाहिती अधिकाऱ्यांनी करायचा असतो। परंतु असं कुठंही होत नाही। जनमाहिती अधिकारी काय विचार करतो, मरू दे तिकडं, जास्त लफड्यातच पडायचं नाही, माहिती सरळ नाकारून टाकायची। ती नाकारताना कोणत्या कलमानुसार कोणत्या तरतुदीनुसार नाकारली याचं काही देणं घेणं नसतंय। फक्त एखादा माणूस आहे, नाकारायची तर नाकारायची, करायचं तर करायचं, मनमर्जी कारभार, बंडलबाज कारभार हा चाललेला असतो। आणि अशा वेळेला आपल्याला या कलमाची माहिती घेणे अत्यंत जरुरीचे होऊन जाते। मित्रांनो, या ठिकाणी मी सुरुवातीला सांगेन की तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे चॅनलवरती मिळणारे सर्व नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला तुमच्या होम स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील। तर मित्रांनो, या ठिकाणी मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर निश्चितच मागचे व्हिडिओ सगळ्या बघू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देऊन टाकीन। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, त्रयस्थ पक्षाची माहिती याच्याविषयी माहिती घेणार आहोत। माहिती अधिकार कायदा याच्यामधील कलम 11 या अधिनियमामध्ये केलेल्या विनंतीवरून जेव्हा यथास्थितीत एखाद्या केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्यास किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्यास त्रयस्थ पक्षाशी संबंधित असलेली किंवा त्यांच्याकडून पुरवण्यात आलेली आणि त्या त्रयस्थ पक्षाकडून गोपनीय समजली जाणारी कोणतीही माहिती किंवा अभिलेख किंवा त्याचा भाग पुरवायचा असेल, तेव्हा यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी अशी विनंती करण्यात आल्यापासून 5 दिवसाच्या आत त्या विनंतीबाबत यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी ती माहिती किंवा अभिलेख, आता केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी म्हणजे काय, राज्यामध्ये एखादा कर्मचारी काम करत असेल, तो ग्रामसेवक म्हणजे राज्य जनमाहिती अधिकारीचा आहे, तो लक्षात घ्या। म्हणजे राज्यांतर्गत त्याची नियुक्ती झालेली आहे या कायद्यानुसार, राज्य जनमाहिती अधिकारी। केंद्रीय सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय असेल तर केंद्रीय जनमाहिती अधिकारी, तो मग कोणत्या पण डिपार्टमेंटला काम करत असू दे। त्याच्यामुळे राज्य जनमाहिती अधिकारी, केंद्र जनमाहिती अधिकारी असं मांडल्याच्या नंतर तुम्ही राज्यात कुठं जायचं आणि केंद्रात कुठं जायचं असा विचार अजिबात करू नका। या ठिकाणी ग्रामसेवक जो आहे तो जनमाहिती अधिकारी म्हणजे तो राज्य जनमाहिती अधिकारीच आहे, कारण की त्यांची नियुक्ती ही राज्यस्तरावरनं झालेली आहे। बरोबरच आहे, बरोबरच आहे 100%। त्यामुळे बघा या ठिकाणी पुढं किंवा प्रकट करण्यास इच्छुक असलेल्या बाबतीत लेखी नोटीस अशा त्रयस्थ पक्षाला देईल आणि त्रयस्थ पक्षाची अशी माहिती प्रकट करावी किंवा कसे या संबंधित लेखी किंवा मौखिक निवेदन सादर करण्याची आमंत्रित करील आणि माहिती प्रकट करण्याचा निर्णय घेताना त्रयस्थ पक्षाचे असे निवेदन विचारात घेण्यात येईल। परंतु कायद्याने संरक्षण दिलेल्या व्यावसायिक किंवा वाणिज्य गुपितांच्या बाबतीत असे ते खेरीज करून जर लोकहितार्थ अशी माहिती प्रकट करणे या अशा त्रयस्थ पक्षाला हिताला कोणतीही संभाव्य हानी किंवा क्षती यापेक्षा अधिक महत्त्वाचे
असेल तर अशी माहिती प्रकट करण्याची परवानगी असेल। मित्रांनो, या ठिकाणी अशी कोणती माहिती जी प्रकट करण्याने त्रयस्थ पक्षाचं काही नुकसान होणार नाही। म्हणजे उदाहरण सांगतो की एखादा मेडिकल रिपोर्ट आहे, तो त्रयस्थ पक्षाचा आहे। आता तो जर माहिती अधिकारामध्ये प्रसिद्ध झाला तर निश्चितच त्या त्रयस्थ पक्षाला हा त्रास होणारच की माझी वैयक्तिक पर्सनल इन्फॉर्मेशन कशी काय या ठिकाणी पब्लिश करू शकतात। एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये एका व्यक्तीची वैयक्तिक एखादं पर्सनल आहे, बँक अकाउंटचे डिटेल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये त्याचं मेडिकल सगळं सर्टिफिकेशन आहे, तर या ठिकाणी अशी माहिती प्रसिद्ध करता येणार नाही। मग ते त्रयस्थ पक्षाला नोटीस दिली जाईल त्या संदर्भात की काय करू, तुझी माहिती देऊ का समोरच्या व्यक्तीला। मग समोरची व्यक्ती कोणी पण त्याचे नातेवाईक असू दे तरी देखील देता येत नाही। या ठिकाणी अशी तरतूद या ठिकाणी विषय आहे। पुढे बघा, केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याकडून किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडून कोणत्याही माहितीच्या किंवा अभिलेखाच्या किंवा त्याच्या भागाच्या संबंधात पोटकलम 1 अन्वये त्रयस्थ पक्षावर नोटीस बजावण्यात आली असेल अशा बाबतीत अशी नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत प्रस्तावित माहिती प्रकट करण्याविषयी निवेदन करण्याची त्रयस्थ पक्षाची संधी देण्यात येईल। या ठिकाणी 10 दिवस त्रयस्थ पक्षाला द्यायचे आहेत की काय करायचं बाबा, आम्ही ही माहिती देऊ का नको देऊ, काय करू हे तू सांग, असा विषय सगळा करायचा आहे। पुढे बघा, कलम 3 कलम 7 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी कलम 6 अन्वये केलेल्या विनंती अर्ज मिळाल्याचे 40 दिवसांच्या आत पोटकलम 2 अन्वये निवेदन करणाऱ्याची त्रयस्थ पक्षास संधी देण्यात आलेली असल्यास ती माहिती किंवा अभिलेख किंवा त्याचा भाग प्रकट करावा किंवा करू नये याबाबत निर्णय घेईल आणि त्याच्या निर्णयाची लेखी नोटीस त्रयस्थ पक्षाला देईल। या ठिकाणी 10 दिवसाच्या आत काही विषय झाला नाही तरी पण त्यांनी काय करायचे तर निर्णय घ्यायचे, ते निर्णयाची नोटीस त्रयस्थ पक्षाला देऊन टाकायची आहे। कलम 4 बघा, म्हणजे कलम 11 मधील हे पोटकलम आहे सगळे आहेत। पोटकलम 3 अन्वये दिलेल्या नोटिशी ज्याला नोटीस देण्यात आली आहे असा त्रयस्थ पक्ष त्याच्या विरुद्ध कलम 19 अन्वये अपील दाखल करण्यास हक्कदार असेल या विधानाचा समावेश असेल। या ठिकाणी एखादा त्रयस्थ पक्ष ज्यांनी माहिती अधिकार अर्ज पण केला नाही, फक्त ती माहिती त्याच्या संदर्भात आहे, परंतु अशी नोटीस जर त्याला मिळाली, असा निर्णय जर त्याला मिळाला तर तो कलम 19 अन्वये अपील दाखल करू शकतो। मित्रांनो, याच्यामध्ये बघा त्रयस्थ पक्षाची माहिती जो कलम 11 आहे तो एक चार्टनुसार आपण समजून घेऊया व्यवस्थितरित्या। या चार्टमध्ये बघा पद्धतशीर म्हणलेलं आहे कलम 11 त्रयस्थ पक्षाची माहिती, तर थर्ड पार्टी माहिती। त्रयस्थ पक्ष पण तुम्हाला लक्षात नाही आलं तर थर्ड पार्टी माहिती। तर बघा, त्रयस्थ पक्षाला नोटीस देईल कलम 11(1) नुसार। पहिलं म्हणजे ही स्टेप फॉलो करायची आहे जनमाहिती अधिकाऱ्याने। त्याच्यानंतर दुसरा, त्रयस्थ पक्षाचे निवेदन कलम 11(2) नुसार येईल। बघा, त्रयस्थ पक्षात घेतलेल्या निर्णयाची सूचना देणे कलम 11(3) आणि समजा निवेदन आलं ना आलं किंवा काय झालं, काय निर्णय घेतला तर या ठिकाणी कलम 11(3) नुसार सूचना द्यायची, निर्णयाची माहिती त्याला द्यायची आहे त्रयस्थ पक्षाला। नंतर पुढं काय करेल बघा, त्रयस्थ पक्षाने अपील केल्यास, त्रयस्थ पक्षाने त्यावर समजा अपील केलं, कलम 19 अन्वये अपील केलं, म्हणजे प्रथम अपीलात जर गेला तर निर्णयाची वाट पाहावी आणि त्रयस्थ पक्षाने अपील जर नाही केला तर या ठिकाणी माहिती देऊन टाकावी। या ठिकाणी हे सगळं करत असताना कलम 2(ढ), कलम 7(7), कलम 8(ड), कलम 8(छ), कलम 11, कलम 19 एकत्रित वाचावे। याच्यामधील कोणत्याही कायदेशीर हक्कांचं उल्लंघन होणार नाही याची तरतूद ही या ठिकाणी करायची आहे, त्याच्यानुसारच पत्रव्यवहार करायचा आहे। या ठिकाणी त्रयस्थ पक्षाची माहिती पुरवताना किंवा हा प्रकरण हँडल करताना अधिकाऱ्याचा अभ्यास दांडगा असला पाहिजे। या ठिकाणी यातल्या कोणत्याही कलमाला बाधा, आता माहिती अधिकाऱ्यामध्ये माहिती देणं हे बंधनकारक आहे, हा सुद्धा कलम 2 माहिती म्हणजे काय हे पण कलम 2 मध्ये आहे। कलम 7 नुसार 30 दिवसाच्या माहिती देणं बंधनकारक आहे। कलम 8 मध्ये तरतुदी सुद्धा आहेत की कोणती माहिती देऊ शकत नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे। कलम 11 नुसार त्रयस्थ पक्षाच्या तरतुदी अभ्यासल्या पाहिजेत। कलम 19 नुसार अपिलाचा विषय कसा करता येईल ते सुद्धा अभ्यासलं पाहिजे। या सगळ्या तरतुदी एकत्रित करून जनमाहिती अधिकाऱ्याने व्यवस्थित पत्रव्यवहार केला पाहिजे। तर या ठिकाणी अशा प्रकारचा बराचसा पत्रव्यवहार होताना दिसत नाही अजिबात। त्याच्यामुळे एखाद्या जो कोणी अधिकारी असेल त्याने ढोबळ मनाने तुमचा अर्ज नाकारून टाकला, जाऊ दे आम्ही ही माहिती देतच नाही, त्रयस्थ पक्षाची माहिती आहे, असं एका वाक्यात समजा लिहिलं तर तुम्ही याचा पाढा वाचू शकता की कलम 11 जो आहे त्याच्यामध्ये जबरदस्त तरतूद ही केलेली आहे आणि त्यानुसार पूर्ण उत्तर हे आपल्याला मिळालं पाहिजे आणि सुस्पष्ट उत्तर हे मिळालं पाहिजे। या ठिकाणी पत्रव्यवहार करताना घ्यावयाची दक्षता, तर बघा पत्रव्यवहारातील भाषा सौजन्यपूर्ण तसेच अर्जदारांना मार्गदर्शक ठरेल अशीच असावी। या ठिकाणी जे जनमाहिती अधिकारी आहेत त्यांनी पत्रव्यवहार करताना कशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे,
आणि कसे काय पत्रव्यवहार करताना काय दक्षता घेतली पाहिजे त्याचं या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. तर बघा 2 बघा, मौखिक विनंती करणारी व्यक्तीस ती लेखी स्वरूपात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य करायचे आहे, कलम 6.1 चे, परंतु कलम 7.4 हा एक विषय. पुढे बघा, माहिती अधिकारासंदर्भात अर्जदाराशी केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारात कार्यालयाचा पूर्ण पत्ता, जनमाहिती अधिकाऱ्याची नाव, स्वाक्षरी, दूरध्वनी क्रमांक उपलब्ध असल्यास फॅक्स क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी बाबी नमूद केलेल्या नसल्याने अर्जदारांना अनेक अडचणी उद्भवतात. या ठिकाणी कोणी ईमेल आयडी देतच नाही. तुम्ही बरेचसे शासकीय पत्रव्यवहार बघा ईमेल आयडी कोण देत नाही किंवा संपर्क क्रमांक कोणीच देत नाही किंवा त्या इव्हन अधिकाऱ्याचं नाव सुद्धा वरती लिहिलेलं नसतं. तर हे कटाक्षाने अधिकाऱ्यांनी पाळायचं आहे. पुढे बघा, सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी व विशेषतः जनमाहिती अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी यांनी माहितीचा अधिकार व इतरही सर्वसाधारण बाबी संदर्भात केले जाणाऱ्या पत्रव्यवहारावर संबंधित कार्यालयाचा पूर्ण पत्ता, जनमाहिती अधिकाऱ्याचे नाव, स्वाक्षरी, दूरध्वनी क्रमांक उपलब्ध असल्यास ईमेल आयडी इत्यादी बाबी नमूद करणे दक्षता घ्यावी. ईमेल आयडी उपलब्ध असल्यास का ईमेल आयडी का उपलब्ध करू शकत नाही? सगळ्या ठिकाणी आता 2025 उजाडलं तरी शासकीय कार्यालय ईमेल आयडी साधा तयार करू शकत नसतील तर याच्यापेक्षा दलिद्री बाब ही कुठं असू शकणार नाही. पुढे बघा, असे केल्यास अर्जदारांना संबंधितांशी